मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. आजच्या संकल्प सभेच्या निमित्ताने आपण सत्कार करणार आहोत. आपल्या सर्वांस माहिती आहे की भारत देशामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप आहे. त्याचबरोबर संपूर्ण जगामध्येही भाजप हा मोठा पक्ष आहे. आणि आपल्या सर्वांना अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं भाषण माहिती आहे. संसदेमध्ये जेव्हा 2 खासदार होते तेव्हा समोरून त्यांच्यावर टीकाटप्पणी पण बोललं गेलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं होतं की कधी ना कधी आमची सत्ता येणार आहे. आणि आज स्वर्गीय अटल बिहारी असतील, त्याचबरोबर अडवाणी साहेब असतील, यांच्या कृपा आशीर्वादानं नरेंद्रजी मोदी साहेब यांची गरीब कल्याणकारी राज्याची 11 वर्ष आणि चालत असलेलं हे सुशासन आपण बघत आहोत. आजच्या या संकल्प सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांना आपण ती सगळी कामं सुरू करतोय. सार्वजनिक बांधकाम खातं ते काम करणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला ज्या याचे कार्यक्रम करतो आपण राष्ट्रीयचे, त्या ठिकाणी 10 असे मस्त मंडप करतोय. त्या ठिकाणी एका वेळेला 10 लोक जरी आले तरी त्यांच्यासाठी स्वतंत्र नदीच्या बाजूला हे करतोय. त्या मठवाल्यांनी बाबांनी खूप चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलाय. तो मठ सुद्धा तोडायचा त्यांनी परवानगी देतात. खूप मोठ्या प्रमाणातली जागा एक त्या ठिकाणी करतोय आणि स्थळ असं होईल की ते नजर लागेल अशा प्रकारचं स्थळ करतोय. 18 कोटीची कामं आता सुरू करतोय आपण. त्याला कुठलीही अडचण नाही. कोणीतरी उठाणे बी करतोय. त्या दिवशी आणि तुम्ही गेले होते वाढदिवसाला, पण त्याला सांगायचं जनहित याचिका करायची आहे ना तर ती किसन कथोरेवर संगमवर करू नको. माझा बाबा आहे तो, त्याला पोरच पुरा पडलाय. तो बाप कशाला तुला ठेवी, ठिकाणावर ठेवी का मला तुला? तू होता, सुभाष होता, सचिन होता, त्याला सांगायला पाहिजे कोणाची लायकी, कोणी काय करावा. माझं फार बारकाईने लक्ष असतंय म्हणून सांगितलं, संगत चुकली तर पंगत चुकते ना. त्याला सांगून टाका, पण जाऊच नका ना. अशा घाणीच्या बरोबर कशाला जाता? बंद करा. माझे काम मी उघड काय सांगतो, हे तुम्हाला तुमचं नुकसान करता. तुम्ही अशा घाणीच्या अंगाला स्पर्श करू नका. मी सुरुवातीला सांगितलं, संगत चुकली तर त्याची पंगत चुकेल. आता मला माझ्या कार्यकर्त्यांना खंबीर करायचे. ज्या ज्या कार्यकर्त्याला वाटते ना मला काम करायचे त्यांनी माझ्याशी एकदा संपर्क साधा. मी खूप विश्वासाने गेलो. काही ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवलं गेलं आणि नाही त्या तडजोडी झाल्या. मी नाही करून देणार. तुम्ही स्वतः सांगा, 15 वर्षापासून मी काम करतोय. एकाही ठेकेदाराने माझ्या गाडीत कधी डिझेल भरलाय का? बाकी आमच्याकडे पद्धत नाही. टक्केवारी हा आमच्याकडे आमदाराचा 0. महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे. इथं कोणी टक्केवारी मला शिकवलीच नाही आणि मला गरज पण नाही. मला गरज आहे मुरबाडच्या विकासाची आणि चांगल्या विचारांनी करण्याची गरज आहे. मुरबाड शहराची अवस्था काय होती हो? मी परवा सांगितलं, खूप जण मुरबाडचे जमले होते, धुवून खाल्लं होतं सगळं. पुन्हा आता मला शिकवायला निघाले. मुरबाडकर एवढे हुशार आहेत ना. मी त्या टायमाला सगळ्यांना हात जोडत होतो, पण ज्यांना पाडायचं त्यांना पाडली. आता तेवढं सांगा, तेवढी नजर माझी आहे, बरी चांगली, अजून चांगली. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. ये तो सिर्फ झाकी आहे और बहुत कुछ बाकी है. त्यामुळं कोणी काही जरी सांगत असेल तर बाकी या मतदारसंघात मजबूत बदलापूर सुद्धा आम्ही खूप ताईतपणाने करतोय आणि चांगला विचार पण करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, शहापूरला सुद्धा मुरबाडचा आशीर्वाद असल्याशिवाय खातं खोलणार नाही. मागे सत्ता होतीच ना, 14 लोक, एक पण 0 होता ना तिथं, बरोबर ना? भोपळा आपल्याला फुटला नाही. मुरबाडचा आशीर्वाद असेल ना, 3 नंबरचा 1 नंबरला होतो. तुम्हाला अध्यक्ष म्हणून माझी तुम्हाला सूचना आहे की जिल्हा परिषदेवर केवळ वल्गना करून चालणार नाही. सर्वसामान्य जनतेला जोडा. माझा उद्याचा दौरा होता, पण घरातलंच आमच्या कार्य असल्यामुळे आनंदाच्या मुलीचा उद्याचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी उद्याचा रद्द करतोय. 1 दिवस तुम्ही पुन्हा तयार करा. शहापूर पिंजून काढणार आहे. भिवंडी सुद्धा सुरू केली. बाकी तुम्हाला माहित नसेल, भिवंडीच्या कानाकोपऱ्यात फिरायला मी सुरुवात केली आणि रोज माझ्याकडून किमान 5-10 कोटीची कामांची लिस्ट जाते शहापूर आणि भिवंडीची. मी मुरबाडलाच देतोय असं नाही, सगळीकडे निधी देतोय आणि तो कमी नाही देत, करोडो रुपयाचा देतोय. येईल त्याला आणि बिन पैशात चहा बाजू. ते म्हणते साहेब असं कसं काय? म्हणलं आमच्याकडे असंच आहे.
आणि त्यामुळे भिवंडीचा प्रवाह आता इकडे सरकलाय, तुम्ही पण सरकले जसे त्या पद्धतीने आता मुरबाडकडे सगळं वर आलेलं आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मी काल आलो असतो तर मी काल हे बोलणार होतो, पण मुद्दाम तुम्ही टँकर पलटी गेला आणि मला येऊ दिला नाही. काय मी काल मुंबईवरून निघालो उलट चांगल्या पद्धतीने. खरं म्हणजे खूप चांगले चांगले प्रकल्प आपण अजूनही मुरबाडला आणतोय. कोणाच्या मनात नसेल अशा प्रकारचे प्रकल्प आणतोय. पण सध्या काल सुद्धा बावनकुळे साहेबांच्याकडे होतो. भावकीच्या बाबतीतला निर्णयाचा तो GR निघाला. डॉक्युमेंट करण्याची गरज नाही, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर भावकीच्या सुद्धा वाटण्या होत्या. खूप चांगला निर्णय दिला. त्याच्याबरोबर दाखले द्यायला पैसे लागत नाही. आपल्या तालुक्यामध्ये सगळ्या मंडळांच्या मध्ये आपण दाखल्यांचे कॅम्प लावलेत. अजूनही कुठं करायचे असतील तर जरा सगळ्या कार्यकर्त्यांनी करा. शेवटच्या माणसाचं काम करायला शिकला, शेवटच्या माणसाला दिशा द्यायचं काम करा. पाणी पुरवठ्याची मिटिंग घेतली होती आपण, बऱ्याच जणांच्यावर गुन्हे दाखल होतील. परवा ग्रामविकास मंत्री ठाण्याला आहेत, त्या दिवशी आढावा पण घेतला जाणार आहे. निश्चितपणे जे कोणी असतील कलाकार त्यांना माफ करणार नाही, कारण आमच्या भगिनींना पाणी पाहिजे. आणि म्हणून त्या पाण्यासाठी जे करायला लागेल एवढे कोट्यावधी रुपये जर तालुक्याला देऊन आमच्या भगिनींना जर पाणी मिळत नसेल तर त्या पैसे ठेकेदारांसाठी नाहीये, ते आमच्या भगिनींसाठी पैसे दिलेले ते मोदी साहेबांनी दिलेले. कोणाचा त्याच्यावर हक्क नाही. हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. माझी दुसरी एक विनंती आहे, खरेदी विक्री संघ आबा बसा. तुम्हाला खरेदी विक्री संघावर बसवलेत ना, ते शेतकऱ्यांसाठी बसवले. सोपं नाही काम. मी तुम्हाला सगळ्यांना सरळ सांगेन, मी आजपर्यंत कधी बघितलं नाही, मला आवडत पण नाही. आपल्यावर तिथला जो घोटाळा जर काढला ना, तुम्हाला सांगतो कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आणि कमी नाही तो. त्याच्यामध्ये अशी परिस्थिती भाऊ 2021ला काहीतरी खरेदी विक्री संघाची मुदत संपली, बरोबर चंद्रकांत? आणि अजूनही तसाच व्यवहार केले. त्याच्यावर चेअरमन बदलले, चेअरमन खरेद्या केल्या, व्यवहार केले. एवढा गोंधळ आहे तर त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल होते. पण मला मी त्यांना ते नाही सांगितलं. त्यांना काय सांगितलं, भागदौड घ्या पण पहिले शेतकऱ्यांना न्याय द्या. शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते, ते सगळे पैसे पहिल्यांदा मी मागे एकदा सांगितलं तुम्हाला, कॅबिनेटमध्ये मुरबाड तालुक्याचा विषय पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि आपल्या फडणवीस मंत्र्यांनी घेतला. आणि शेतकऱ्यांचे सगळे पैसे आता आले. ताबडतोब ते शेतकऱ्यांना कार्यक्रम करू वाटा, त्यांना बोलवा एकदा. संघाच्या वतीनेच तुम्ही कार्यक्रम करा, कारण तो तुमचा क्रेडिट आहे. तुम्ही बसल्यामुळे ते पैसे आता मिळतात आणि आपण त्याला प्रयत्न केले. तो प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करावा. त्याचबरोबर बोनस थांबलेला आहे. काल मुख्यमंत्र्यांना पण आणि फडणवीस मंत्र्यांना पण आणि आदिवासी मंत्र्यांना पण बोनसच्या बाबतीतला निर्णय घेतला. पण एकच आहे, मुरबाडमध्ये मी खरेदी विक्री संघाच्या सगळ्या संचालकांना सांगेन, बोनस देताना व्यापाऱ्यांचा बोनस द्यायचा नाही. चेक करा. आणि दिला तर तुम्ही जरी माझ्या पक्षाचे असले तरी मी माफ करणार. तर मी शेतकऱ्यांसाठी पैसे आणतोय, माझ्या शेतकऱ्यांना पैसे गेले पाहिजेत. सगळं बोगस असेल त्यांना बाजूला ठेवा ना. थोडासा आवाज येऊ दे ना, त्यांना कळू दे ना. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. मुरबाडमध्ये नाक दाबायला शिका. निश्चितपणे तुम्हाला सांगतो कोट्यावधी रुपये आपण आणायचे आणि याच्या घशात घालायचे. हा कुठला प्रकार आहे? थांबवा आता कुठतरी आणि एकदम चांगल्या प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला काही अडचण नाही. कोण कागद देत नाही ना तर मी बसलोय ना, कशाला विचार करता? आणि चंद्रकांत तज्ञ, आबा तज्ञ, त्यात संतोष जरी नवीन असेल तर तज्ञ दोन्ही माणसं त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे विचार करण्याची गरज नाही. तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने खरेदी करताना, आता इथून दुसरी माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, पीक पाणीची नोंद आता इथूनच सुरुवात. भात लागवड झाल्यानंतर ज्या वेळेला पीक पाणीची आपल्याला होईल, इथूनच आपण सगळ्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे. ज्या वेळेला ते सांगतील त्यावेळेला ऑनलाईन किंवा ऑफलाईन जुलैमध्ये त्यांची सुरुवात होते. सगळ्यांनी आपल्या शेतकऱ्यांची नोंदणी केली पाहिजे. नाहीतर होतंय कसं, तुमच्या सातबारा तुमचा काढला जातो, तुम्हालाच माहित नाही. 1 एकर सातबारा असेल, 1 हेक्टर केलाय, ते पण सगळं निघणार आहे. चांगल्या विचारातून आपल्याला शेतकऱ्याला न्याय द्यायचे. शेवटच्या शेतकरी जो बिचारा वनवन भेटतो त्यांची भातं खरेदी केली जात नाही. व्यापाऱ्यांची गाडी डायरेक्ट सुसाट जाते आणि त्याला जर कुठं थांबवलं नाही तर त्या समितीला बसून काही फायदा नाही. आबा संधी आहे चांगली, तालुक्यामध्ये पॉप्युलर व्हाल, शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेतील आणि खऱ्या अर्थाने मोदी साहेबांचं स्वप्न साकार केल्याचं समाधान तुम्हाला सुद्धा मिळेल.
हाच विचार सगळ्यांनी जर केला तर मला वाटतं आपल्या तालुक्यात सगळ्यात चांगलं काम होईल. आपण सगळ्या जिल्हा परिषदच्या गट वाईज कमिट्या लवकरात लवकर, किती दिवसात अध्यक्ष तुम्हाला बरेच दिवस झाले, या 5-7 दिवसात दिल्या तर चांगलं होईल. तर आता 30 तारखेपासून माझं अधिवेशन सुरू होईल. पुन्हा मला मधले दिवस मिळणार नाही, शनिवार रविवारच फक्त मिळेल. तर त्या गट वाईज बैठकांची सुरुवात करा. मला वाटतं बहुतेक करून बांधावरचे शेतकरी आहेत, शेतातले कमी आहेत नाही आवणीला जाणारे किती आहेत? बांधावरचेच आहेत. तुम्हाला माहिती आहे का शेतकरी काय असावा? वांगणीमध्ये एक शेतकरी कांबडी नावाचा, मी आता डाकींशी बोललो, भाऊंशी बोललो, दरवर्ष तो मला शब्द देत असतो साहेब 15 जूनला मी भात लागवड करणारच. तुम्हाला विश्वासाने सांगतो, परवा 15 जूनला त्याने मला संध्याकाळी 4 वाजता फोन केला आणि मला सांगितलं साहेब माझी आवडी झाली. दरवर्षीच आहे, त्याला दरवर्षी मी बक्षीस देत असतो. आणि दुसरं असं, भात लवकर जरी झालं तर त्याचा खळा त्याने ना मंडप टाकून ठेवलेला आहे. पाऊस पडला तरी त्याचा नुकसान कधी होत नाही. सगळ्यात चांगलं भात पिकवतो, सगळ्यात चांगली शेती करतोय आणि उन्हाळ्यात परत त्याचा तो काम करतो. त्यांनी बंधारा बांधलेला आहे. पहिला पाऊस पडला का फळ्या लावतो, पाणी थांबवतो आणि पेरणी करतोय. बरोबर लागवड 15 तारखेला दरवर्षी करतोय. अशा प्रकारचा शेतकरी तयार झाला पाहिजे. परवा मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. हवामान खात्याचा प्रत्येक ग्रामपंचायतीला आता ते यंत्र बसवणार. एक एक निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेत मुख्यमंत्र्यांनी, ते आपण लोकांच्या पर्यंत गेले पाहिजे. आपलं होतंय कसं, आम्हीच आमचा व्हॉट्सअप बघत राहतो आणि नाही त्यांच्याच उठाठेवी करत बसतो. आपण सगळ्यांनी तो एक चांगला विचार करा. माझ्या महिला मंडळाला विनंती आहे, तुमची एक बैठक मला या 4-5 दिवसामध्ये ताबडतोब लावायची. तुमच्यात पण आमच्यासारखेच झाले, ही एक ना ती एक, असं नको ना. आपल्याला सगळ्यांना बरोबर, कोणालाही मी सोडणार नाही. दोन्ही अध्यक्षांनी सगळ्यांची त्यांच्याकडून याद्या घ्या आणि ताबडतोब भाऊ एक आपण त्यांची मिटिंग करून टाकू. आज तुम्हाला नाश्ता दिला का नाही माहित नाही, पण तुम्हाला त्या टायमाला मी ठेवून दिले का? पण महिलांच्या मिटिंगला बाकी आपण चांगली व्यवस्था करू. त्यांनी सगळ्यांनी तुम्ही मला याद्या ताबडतोब तारीख ठरवा आणि त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये जे आहे ना, काय असते प्रत्येक वेळेला कार्यकर्त्यांची बैठक असेल तर महिलांना आम्ही बोलायला संधी देतो. माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा संघटनेत काम करता. खूप चांगल्या ताकदवान महिला आहेत आपल्या. या शक्तीचा उपयोग खऱ्या अर्थाने आपल्याला घरोघरांच्यात झाला पाहिजे. आपल्याला गावागावांच्या तुम्हाला आता इथून सुरुवात करायची आणि घराघरांच्या मध्ये भारतीय जनता पार्टी आहे मजबूत, त्याच्यापेक्षा आपल्याला अजून मजबूत करायला लागतं. सभासद नोंदणीचा, सदस्य नोंदणी आपलं अभियान सुरू होतं. बऱ्याच जणांना विश्वास नव्हता की एवढी होतील का. मी आता डाकीना सांगितला, कालचा आकडा आहे आपला 1,08,000 पूर्ण झाली आपली. बाकी तुम्ही अभिनंदन आमचं केलं पाहिजे. मुरबाड मतदारसंघाचं कोणालाही विश्वास वाटत नव्हता, पण आस्ते आस्ते आम्ही थांबलो नाही, शेवट परत करत राहिलं आणि बऱ्याच जणांचे आता तर हजार बऱ्याच जणांचे झाले. कारण नावं द्यायला, कारण त्यांच्यावर ऑनलाईन तुम्ही ती यादी मागून घ्या. कोण वरून ताबडतोब भुवनेश्वर ताबडतोब मागून घ्या आणि 1000 लोकांचे ज्यांचे झालेत ना त्यांना एक मी जेवण देऊ. 900 नाही त्याला नसता, पण तुम्ही लवकर यादी घ्या. कारण 1,08,000 सदस्य होणं सगळ्यात सोपा हिशोब आहे. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना देतो मी. ज्याच्या घरातला भाजपचा सदस्य झाला असेल, एखादी महिला झाली असेल तर तिचे मिस्टर आपल्या भाजपलाच मत देईल ना. मिस्टर तिचा जर सदस्य झाला असेल तर त्याच्या मिसेसला तो सांगणारच आहे. 1,08,000 मतं इथं फिक्स झाली. प्रत्येकी 11 वर्ष आपण सगळेजण साक्षीदार आहोत. देशाची प्रतिमा भारतात नाही, जगाच्या नकाशावर जर खऱ्या अर्थाने मजबूत देश असेल तर आता भारताकडे लक्ष लागलेलं आहे. आणि त्याला एकमेव कारण आहे की नेतृत्व चांगलं असेल तर नक्कीच देश एक वेगळ्या दिशेने पाऊल टाकता येईल आणि त्याला खऱ्या अर्थाने नेतृत्वाने एक न्याय देण्याची भूमिका केली. महासत्ता बनण्यामध्ये आता कुठंच थांबणार नाही आपण आणि आपल्याला कोणीही थांबणार नाही. सगळ्यांना भीती आहे आता ती फक्त आणि फक्त भारताची आणि भारताबरोबर नेतृत्व असलेल्या मोदी साहेबांची. कधी काय होईल
हे जगामध्ये कोणाला काही सांगत नाही, पण देशाची प्रतिमा कशी उंच जाईल यामध्ये सगळ्या बाबतीमध्ये मोदी साहेबांनी खरं नेतृत्व आम्हाला अभिमान वाटावं अशा प्रकारचं काम या देशामध्ये होतं. टाकी साहेबांनी आणि आपल्या सगळ्यात त्यांनी सांगितलं विकासाच्या दृष्टीने तर भारतामध्ये सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत कसं जावं हे माध्यम खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी आपल्याला शिकवलं. यापूर्वी पण होता विकास, पण त्या विकासाला दिशा नव्हती. दिशाहीन विकास होता, आता त्याला दिशा दिलेली. आपण शेवटचा आता जर विचार केला या 11 वर्षात शेवटचा घरकुल घेणारा माणूस हा शेवटचा घटक आहे. कोणाच्याही कधी लक्षात नव्हतं. आपण नेहमी प्रयत्न करून आपल्याला वाढीव घेत होतो. या वेळेला केंद्राने निर्णय घेतला जेवढी मागाल तेवढी घरं आपल्या भागामध्ये सुद्धा देण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. 17,500 आपल्या मतदारसंघामध्ये घरकुल मंजूर करून म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना खूप मोठी एक चांगली संधी तिथं त्या ठिकाणी. कातकरी समाज तर 100% घेतला. आदिवासी समाजाचे पण जवळजवळ 100%. आमच्या रमाईच्या बाबतीत सुद्धा जेवढे आहेत तेवढे सगळे घ्यायला भाग पाडले. आणि इतर समाजाच्या बाबतीत सुद्धा जे राहिले होते 17,500 बसले नाही, त्यावर पुन्हा सर्वे करायचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आणि आता त्याची मुदत कालपर्यंत होती, नाही आजपर्यंत वाटतं, काल झाली पूर्ण 18 तारखेपर्यंत होते ना. 18 तारखेपर्यंत जेवढे सर्वे झाले मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगत होतो की गावात कोणाचंही घर मागत असेल त्याला घर द्या. आपल्या घरातून पैसे आपण देत नाही. मोदी साहेबांनी त्या माणसासाठी हे सगळं केलंय. जर मोदी साहेबांचं लक्ष शेवटच्या माणसाकडे आहे तर आपल्या कार्यकर्त्याचं लक्ष कुठं असायला हवं. आपल्या कार्यकर्त्यांनी याची खऱ्या अर्थाने घेतली. पुन्हा आता त्याचा सर्वे झाल्यावर त्यातल्या 10% पाहण्यासाठी काही टीम येतील. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणाचं घर रद्द व्हावं यासाठी भांडू नका, कोणाचं घर बसावं यासाठी तुम्ही सगळ्यांना भांडलं पाहिजे. आणि हे मोदी साहेबांनी केलंय, या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने केलंय. हे ठामपणे सांगण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. मोदी साहेबांनी ही घोषणा केल्यानंतर याच्यामध्ये जन्मांमधून जे कातकरी समाजाला दिले त्याला निधी वाढीव दिला गेला. इतर समाजाला तो बसत नव्हता. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेतला आणि 50,000 रुपये राज्य सरकारने त्याच्यामध्ये वाढवले. आणि आता सर्वसामान्य माणसाला सुद्धा 2 लाखापेक्षा अधिक पैसे मिळायला लागले. त्याचं चांगलं घर व्हायला. शेवटचं घर जर त्याचं चांगलं जर झालं तर आपल्याला सुद्धा समाधान वाटते. मी आता ज्या ज्या वाड्यांच्यात जातोय त्या वाड्यांच्या कातकऱ्यांची घरं बघून मला स्वतःला समाधान वाटतं. अजूनही कामं चालू आहेत पण चांगल्या पद्धतीची घेतलेली आहे. पण आपल्यामध्ये कधी कधी चुका होतात. माझी पडवी दुरुस्त करतो, मला 2 लाख काढून द्या. थोडस विचार केला पाहिजे. हे पडवी बांधायला दिलं, घर बांधायला पैसे दिले, मग अधिकारी परत त्याच्यामध्ये ब्लॅकमेल करतात. कोणीतरी मध्ये दलाल कोणीतरी जातो, तो म्हणतो मला घरामागे एवढे पाहिजे. कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. पैसे मागत असतील तर त्याचा एखाद्याचा फोन करा, त्याचा बंदोबस्त करायला मी बंदोबस्त आहे. कोणाचा विचार करण्याची गरज नाही. आणि शेवटी हे शेवटच्या माणसासाठी केलेलं मोदी साहेबांनी सगळ्यात मोठं काम. जेवढी घरं आहेत ती पूर्ण झाली पाहिजे. माझं तर हे पहिल्यापासूनच स्वप्न आहे. पहिले आपण केवढीची घरं संपवली होती, नंतर कुडाच्या नंतर आता काय सगळ्यांचे खोप तयार झाले. आपल्याचं लग्न झालं का बाजूला निघतो, मग त्याला घर देणं भाग होतंय. काही कोणाचं नुकसान होत नाही द्या. पण तो मोदी साहेबांच्यामुळे झालाय, देवेंद्र फडणवीसांच्यामुळे झालाय, हे तुमच्यामुळे झालाय, हे त्याला लाभार्थ्याला कळलं पाहिजे. हा पहिला पाया खऱ्या अर्थाने तुम्हाला का गरजेचं आहे. आज 17:30 आणि अजूनही मला माझा अंदाज आहे, मी आता व्हिडिओला ताबडतोब बोलवले आपली मीटिंग समजावं, अजूनही 10,000 घेईल. पूर्ण मतदारसंघामध्ये घरकुल शिल्लक नसेल अशा प्रकारचा निर्णय घेतला. पण हे एवढ्या घरांच्या मध्ये होत असताना जर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही तर जिल्हा परिषदला येऊन सांगाल एखादा बाप्या कदाचित मीच केले. अरे त्याला सांगायचा बाबा तिथं तुझा बाबा नव्हता, आमचा बाबा आहे. हे एकदा सांगायला कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे. सरपंच पण आपल्या सगळ्या महिला सरपंच असतील, सरपंच इतर असतील, त्यांनी सुद्धा ठामपणे सांगितलं पाहिजे. कारण आता ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती
या जिंकणं हे आपलं काम. आता आमच्या निवडणुका संपल्यात, खरं म्हणजे आम्हाला आता 5 वर्ष विचारायची गरज नाही. माझी इच्छा अशी, डाकींची इच्छा अशी की कार्यकर्ता तयार झाला. हे कशा करता? मोदी साहेबांनी जेवढा विकासाचा रणगाडा उचलून तुमच्यापर्यंत सोडलाय, यावर तुम्ही जर बसले नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, विकासाच्या बरोबर संघटना महत्वाची आहे. संघटनेमध्ये काम करत असताना आपणही केला पाहिजे. खरं म्हणजे आपल्या इथं खूप मजबूत आहेत आपण, कोणालाही काही गरज नाही मचका लावण्याची. बाकी नाही ते सगळे प्रयोग आमच्या टायमाला झालेत. तुमच्या बरोबर पण काही येतात ना, त्यांना पण समजून सांगा. पक्षाचं काम करायचं असेल, जिल्हा परिषदला परत सांगतील तो आमचा नाही, लाथा मारून काढू आता कोणी असेल सोडणार नाही. आणि काही गरज नाही आम्हाला. आमचा ताकदवान कार्यकर्ता आहे, त्यांनी यावा तर स्वाभिमानाने यावा, पक्षाचं काम करावं. तो जर सांगेल की मी माझा गट वेगळा, तर मला चालणार नाही आणि मी कोणाचंच मानणार नाही त्या टायमाला. हे सांगतो तुम्हाला, माझ्या टायमाला मी मानला नाही. माझ्या एवढा संघर्ष तर दुसरा आता होणार नाही ना भाऊ. त्या संघर्षात तुम्ही नव्हते ना. जेवढे होते तेवढे माझ्या डोक्यात बसलेले, आणि म्हणून तिथला मुरबाडचं पण ऑपरेशन त्यामुळेच केले. तुम्हाला हे सांगतो. तुम्हाला त्यांचे वाढ बघितलेत का तुम्ही? लाखो रुपये दिले, पण वार्डामध्ये त्यांनी गद्दाऱ्या केल्या. आणि अशा गद्दारांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी नको. भारतीय जनता पार्टी मोदी साहेबांच्या विचाराने चाललेली पाहिजे, देवेंद्र फडणवीसांच्या विचाराने चालली पाहिजे. बाकी तुम्ही एवढे धडपडता, तुमच्या विचारातून झाली पाहिजे. म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, सुसंगती सदा घडो. संगत बिघडू नका. संगत बिघडली का तुमची पण पंगत बिघडेल. काही पर्याय नाही त्याला. ग्रामपंचायतीची सगळी रिझर्वेशन पडलेली आहे. गाव वाईज दोन्ही मंडळाच्या अध्यक्षांनी आधी आपल्या कमिट्या करा आणि गाव वाईज ग्रामपंचायतीची बांधणी करायला सुरुवात करा. थेट सरपंच कोणाला करायचे, इथूनच त्याला गावातले निदान फिरायला चेहरा दाखवा. त्या वेळेला सांगाल हा चेहरा तर नाही चालत, आता दाखवायला लागतो चेहरा. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या सुद्धा रचना करण्याची गरज आहे. मी बऱ्याच वेळ तुम्हाला सांगितलं, पण कार्यक्रम सारखे येतात आणि डाकी आल्यापासून तर सतत कार्यक्रमच करायला लावतात. थोडस त्यामुळे जरा थोडं आम्हाला गट वाईज पण कामं करू द्या, गाव वाईज कामं केली पाहिजे. गावागावामध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी फिरलं पाहिजे. कोणतं काम सांगा, नाही हा शब्द आपल्याकडे नाही. निश्चितपणे राष्ट्रवादीने यावेळेला आपल्या बरोबर चांगलं काम केलं, आरपीआयने काम चांगलं केलं, ते कबूल करायला लागेल. आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण गद्दारी जे शिवसेनेत केले आम्ही माफ करणार, कारण ते आमचा प्रामाणिक राहील. कारण त्यांच्या बरोबर पण आपण म्हणून खरेदी विक्री संघात न्याय दिला आपण. आणि न चुकता आपल्या तुम्हाला सगळ्यांना सन्मानाने घेतलंय. जिल्हा परिषद सुद्धा आपण सन्मानाने चालू आणि त्याला न्याय देण्याची भूमिका करू. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी असेल, आताही खरेदी विक्री संघात टाकी आम्ही सगळ्यांनी मिळून करू. आताही मी भाऊंशी बोललो, दिनेश तुगडेंचा आता कुठं सन्मान करायचा तो पण आम्ही करतोय. निश्चितपणे आम्हाला प्रत्येकाला घेऊन जाण्याचा विचार करू. माझा कार्यकर्ता बाकी पैशावाला नाही, पण स्वाभिमान आहे. जिथं आमच्याकडे मुरबाडमध्ये आम्ही आमच्याकडे, तुमच्याकडे कसं आहे, तुमच्याकडं भुक्याने चालतंय, आमच्या इकडे भुक्याने बोलणं होत गोडा होत ना तुमच्याकडं. आमच्या इकडे आता काय बोलायचं, कुठं कोपऱ्यात ठेवतो त्याच कळत नाही. आता हे काही बंद दाखवत नाही, साबळे आहे आमच्यात. त्यामुळं हा फक्त मला सांगत होत नाही ते कधी विचारत होतो. आमच्याकडे तो पैसा नाही, तो नियती आहे. आणि पैशाच्या जोरावर आमचं राजकारण नाही, ते प्रेमाच्या खात्याने एकमेकांशी जोडले जातात. आणि त्याच विचारातून आपल्याला खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी 11 वर्ष केलेलं परिश्रम हे तुम्हा आम्हाला आज पाहायला मिळतात. तुम्ही स्वाभिमानाने सांगू शकता कुठल्याही माणसाला. त्यामुळे निश्चित 11वं वर्ष हे काही सोपं नव्हतं. युद्धाचे ऑपरेशन सिंदूर झालं, तुम्हाला कल्पना आहे. त्या मेन ऑपरेशन मध्ये आपल्या भूमीतला माणूस, शहापूर तालुक्यातला पडवल त्या ऑपरेशन मध्ये होता. मेन याच्यामध्ये त्याला नंबर लागला होता. आपल्या भूमीतला एक कार्यकर्ता युद्धभूमीवर अशा प्रकारचा गेला होता का तो परत येईल का नाही हे कोणाला माहित नव्हतं. पण ऑपरेशन सक्सेस झालं. पाकिस्तान मध्ये जाऊन मारा करून परत आल्यावर समजलं मला की आपल्या मळेगावच्या जवळचा तो आहे. आणि एवढ्या मोठ्या
संकटात सुद्धा देशाचं संरक्षण करायला मोदी साहेबांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या भूमीतून जर जात असेल तर ही भूमी पवित्र आहे. कारण न्याय देण्याची भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी ऑपरेशन सिंधूर केलंय किती विचारपूर्वक नाव दिलं गेलं. एवढ्या आमच्या भगिनींचा हिंदू आहे का गोळी घाला, महिलांना हात नाही लावला, त्या महिलेची अवस्था काय असेल. आणि म्हणून नाव देताना सुद्धा मोदी साहेबांनी आमच्या भगिनींचं कुंकू पुसलं असेल तर आम्हाला सुद्धा तो पवित्र घ्यावा लागेल. आणि पाकिस्तानमध्ये घरात जाऊन मग घुसणं एवढं सोपं काम नव्हतं. एवढं खंबीर नेतृत्व जर आपलं असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा हा विचार केला. विकासाच्या बाबतीमध्ये राज्यात आपल्याला तर काही अडचणच नाही. 13 तारखेला नक्की मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघाची मिटिंग घेतली. त्यामध्ये जेवढे मोठे प्रकल्प होते 17 प्रकल्प होते माझे, ते किमान सगळा हिशोब 45,000 कोटीवर जातो. एक मेट्रो 20,000 कोटी लागतात. बदलापूरची मेट्रो मंजूर झाली त्याला आणि बाकी सगळे त्याच्यामध्ये आपले आले. मग मानशेद असेल, नवीन एक रस्ता भाऊ तुम्हाला जो त्रास होतो ना मुंबईला जायला, लातूर वरून एक रस्ता काढतोय आपण. मी मागे इथं एकदा सुतवाच केलं होतं लातूर कल्याण. त्याला लातूर कल्याणच्या ऐवजी आपण लातूर बदलापूर करतोय. मालशेत घाटापर्यंत तो रस्ता आला, टनेल करतोय. त्याचा 22,000 कोटी रुपये टनेलला मंजूर होतात. आणि टनेल झाल्यावर त्या ठिकाणी वैशाखऱ्यावरून काढतोय त्याला दसई, नारिवली, म्हसा, बोराटपाडा, डायरेक्ट देवळोली, जांभळा आणि बदलापूरच्या टनेलला जोडतोय वडोदरा एक्सप्रेस. तिथून अटल सेतूला जायला 15 मिनिटं लागतील. नारिवलीचा माणूस सुद्धा किंवा अनिल तर काय मग भेटणार नाही आम्हाला. वैशाखऱ्यावरून जो निघेल तो डायरेक्ट अटल सेतूला. त्यामुळं सगळ्यात चांगला मार्ग आपल्याला तो मिळतोय. त्यामुळे मुरबाडला दोन्ही बाजूने आपल्याला सगळ्यात चांगले पर्याय होतात. महत्वाचा समृद्धीला आपल्याला फुटगरला एंट्री दिली. सगळ्यात महत्वाचं काम झालं. मी मागच्या आठवड्यामध्ये उद्घाटन होण्याच्या अगोदर शिर्डीवरून 1.25 तासात शहापूरला आलो आणि आपल्या रस्त्यामध्ये 20 मिनिटं लागली. अजूनही थोडासा कुडवलीचा मधला भाग राहिलाय, तो पूर्ण झाला तर मला वाटते 15 मिनिटात मुरबाडला. म्हणजे 1.5 ते 1.25 तासामध्ये आपण मुरबाडचा माणूस शिर्डीला पोहोचेल. आपला रायत्याचा सर्कल पूर्ण होतोय. तो सर्कल झाल्यानंतर आपला चौपदरी रस्ता साधारण 6 महिन्यात पूर्ण होईल. इथून 10 मिनिटात रायत्याला पोहोचू आपण. आणि तिथून पाऊण ते 1 तास असा 1 तासाचा प्रवास आपल्याला मुंबई होईल. ठाणा विसरणार, कल्याण विसरणार, डायरेक्ट आपण JNPT वरून अटल सेतूला पोहोचणार. मुरबाड दळणवळणाच्या दृष्टीने कोणाच्याही स्वप्नात नव्हतं असं एवढंच प्रगतीच्या प्राप्त झालं. हे गडकरी साहेबांची मेहरबानी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेहरबानी. खऱ्या अर्थाने मुरबाडची प्रगती करण्यामध्ये आपण अग्रेसर होतो. आपण दुसरा एक टप्पा करतोय की उद्योगाच्या बाबतीमध्ये पण आपण मागे आहोत. भिवंडीला सगळे गोडाऊन जातात. गोडाऊन हब सुद्धा आपण गोयली परिसरात टाकतोय. त्याबरोबर आपण कोटगावच्या मध्ये फॉरेन जर नसतं तर तो संपूर्ण मुरबाड पर्यंत हब पडेल. आणि गोडाऊन हब इकडे या भागात झाल्यानंतर आपल्याला रोजगाराला कमी होणार नाही. तिथं थांबत नाही आपण. सरळगावची MIDC 100% करतोय. त्या दिवसाच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी जरा मला बोध बोलले. ती मोज झाल्यानंतर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणातले आणतो, मोठे कारखाने आणण्याचा प्रयत्न करतोय. ते आल्यानंतर पूर्ण माल पठारापासून सगळ्याला रोजगार वाढण्यासाठी सगळ्यात मोठी MIDC आपली मुरबाड करतोय. आणि त्याला एक फार मोठी दिशा मिळेल. कैलासवासी आबा गेले आज आपल्यातून. तर म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये त्याने थोडस आपल्याला सांगितलं होतं साहेब घाई करू नका. पण आता त्यांचं मनात होतं, आबा जुजारांनी सांगितलं का साहेब काही करून आता MIDC आल्याशिवाय आमच्या भागाची प्रगती होणार नाही. त्यांचं स्वप्न पण आपल्याला पूर्ण करायचे. खऱ्या अर्थाने आपण तो विचार सुद्धा करतोय की कुठेतरी चांगल्या विचारातून आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा फायदा निश्चितपणे होतो. काळूचाही विषय त्या दिवशी माझा चर्चेत झाला. मी काळूच्या काही कार्यकर्त्यांच्या बरोबर मागच्या आठवड्यात तिथे बोलवलं होतं. गोविंद नव्हता आला, कट मारला होता त्यांनी. मुख्यमंत्र्यांना एकच सांगितलं मी, 12वीच्या प्रकारे
पुनर्वसन जर करत असाल तर काळू धरण होईल. 12वी प्रमाणे नोकरी प्रत्येक घरटी देत असाल शासकीय तरच धरणाला मान्यतेला आम्ही होकार देऊ. तोपर्यंत नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. जेवढ्या नोकऱ्या लागतील तेवढ्या नोकऱ्या घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली जाईल काळू धरणांच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आणि निर्णय घेतला जाईल. कुठल्याही कोणावर अन्याय होणार नाही. पण त्याच्या आत असं झालंय, मी जी माहिती घेतली, भाऊ काळू धरणामध्ये 80-90% जमीन आपल्या शेतकऱ्यांची राहिली. सगळ्या जमिनी विकून मोकळे झाले. किमान आता घरं विकू नका. घरं पण काही नाही काय केलं माहिती का, ग्रामसेवकाला पकडलेत, 800-900 आले. त्याच्यावर पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर कोणीतरी वर्मा धर्मा शर्मा तुमच्या नावावर लागेल आणि त्याला दाखला मिळतो तर माझं घर आहे, त्याच्याही पोराला नोकरी द्यायला लागेल, त्याच्या मुलीला नोकरी द्यायला लागेल. ही करू नका. आपल्यावर अन्याय व्हायला नको. यासाठी काळूचा दौरा सुद्धा मी करायला टाइम देतोय त्यांना आणि त्या विचारातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या माध्यमातून गावांच्यातले सगळे रस्ते, एक पण नाही, आता मुख्य रस्ते तर सगळे मार्गे लागतात. आपण हॅमच्या माध्यमातून काही रस्ते घेतोय, त्यामध्ये टोकाड्यापासूनचा रस्ता काढतोय, तो डायरेक्ट आपण उडवली कोलठण मार्गे भादाण्या मार्गे, बरोबर ना, आणि तो त्या माध्यमातून आपण डायरेक्ट चिखल्यापर्यंत नेतोय. त्याला जवळजवळ 360 कोटी रुपयाचा आराखडा तयार झालाय. त्याचबरोबर नळेपासून नळई नारिवली ते तिकडे परत डोंगर नाव्यापर्यंत, त्याच्यानंतर तुळईवरून शिवण्यापर्यंत हा पण जवळजवळ 640 कोटी रुपयाचा रस्ता आपला तयार होतोय. एक मोठ्या प्रमाणातल्या रस्त्यांचं जाळं हे सिमेंट कॉन्क्रीटने सगळं करतोय. कुठलाही डांबर आता नावच ठेवत नाही. सगळे प्लॅन बंद करा डांबराचे. काही काळजी करायचं कारण डांबरच बोगस. तुम्हाला अनुभव आला असेल आणि म्हणून तो बोगसपणा निघाला बाहेर. जेवढे कमवले होते माझ्यामुळे तेवढे घालवले आणि घालवणारे कोण होते हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. सगळ्यांनी खांद्यावर घेतलं एकदाच आपटलं तुम्ही सगळ्यांनी. त्या डांबराला पण आपण आता काळं पासलंय. त्याच्यामुळे आता एकही रस्ता गावाचा सुद्धा, कुठल्याही गावाचा रस्ता असेल त्याची याद्या करा. त्या याद्या तुम्ही मला द्या. तेवढे रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीट करतोय. एकही गाव शिल्लक ठेवायचं नाही. नुसते गावाला जोडणारे नाही तर गावातले रस्ते सुद्धा आपल्याला असले टप्प्याटप्प्यात सुरू केले. एक चांगल्या विचारातून विकासाची आपण दृष्टी ठेवलेली आणि त्यामुळे कोणाच्यावर विश्वास न ठेवता आपण आपल्या मतदारांच्यावर विश्वास ठेवा. आपल्या मतदारांना आपण जपा. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जपा. जो बूथ प्रमुख आहे आपला, मगाशी संतोषने खूप चांगलं सांगितलं, त्या बूथ प्रमुखाला सुद्धा आपण चांगल्या विचारातून जवळ घ्या, कारण त्याला कामाला लावलं पाहिजे. प्रत्येक गावाची आपण 11 जणांची कमिटी करतोय. जे जे कार्यकर्ते पक्षात काम करतात त्यांना स्थान त्यामध्ये देऊया. त्या 11 जणांनी त्या बूथचं शेवटपर्यंतचं काम त्यांच्यावर जबाबदारी राहणार आहे. त्यांनी सगळं करावं आणि त्या पद्धतीने घ्यावा. एक संगमचा एक विषय राहिला तुम्हाला सांगायचा. मी मागच्या आठवड्यामध्ये संगमला आम्ही एक मीटिंग केली. भाऊ जवळजवळ 75 कोटीचा आराखडा आपला गेलाय. त्यापैकी आता 18 कोटी रुपयाची टेंडर पूर्ण झाले, वर्क ऑर्डर झाले. त्याचं काम करतोय. 75 कोटीमध्ये तुम्हाला सांगतो ते स्थळ अशा प्रकारचं करतोय ना, कुठेही नसेल महाराष्ट्रातले लोक संगमला आले पाहिजेत अशा प्रकारचं एक स्थळ निर्माण करतो. ते कोणातरी पोटात दुखायला सुरुवात झाली. पोटात दुखायला अशी सुरुवात झाली का विचार, कोणी उपोषणला बसतो, कोणी अरे तुमचं घरचं सुधारा आधी. तुमच्या घराला पण किसन कदरनेच पैसे दिले उपोषण करणाऱ्याला. त्याच्या लग्नाला पण पैसे दिले आणि तोच उपोषणाला कुठेतरी जातो. भाऊ काय तुमचा शेजार, भाऊकी तुमच्या शेजारीच आहे, जरा गुण लावा भाऊच्या शेजारचा. त्यामुळे थोडस गोष्टी काही नुसती एवढा चांगला आराखडा केलाय त्यात सगळ्यात चांगला परवा तहसीलदारांपासून सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन वर्क ऑर्डर घेतल्या.